ही थेट दृश्य सांगलीमध्ये पाहताय। सातारामधल्या प्रीती संगमावर आता शरद पवार हे पोहोचलेले आहेत। यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी आहे आणि त्यानिमित्तानं अभिवादन करण्यासाठी शरद पवार हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। अजित पवार सुद्धा या ठिकाणी पोहोचणार आहेत। विधानसभा निवडणुकीमध्ये निकाल लागल्यानंतर कराडच्या प्रीती संगमावर शरद पवार पोहोचलेले आहेत। कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आपण या ठिकाणी पाहताय। रोहित पवार सुद्धा यावेळेला त्यांच्या सोबत आहेत। शरद पवार गटाचे नेते यावेळेला त्यांच्या सोबत आहेत। शरद पवार यांचे मित्र श्रीनिवास पाटील यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती। यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यासाठी सर्व नेते जे आहेत त्या ठिकाणी पोहोचले आणि काही वेळातच अजित पवार हे सुद्धा या ठिकाणी पोहोचतील आणि यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करतील। पश्चिम महाराष्ट्रामधलं राजकारण ज्यांच्या अवतीभोवती फिरतं ते यशवंतराव चव्हाण आणि कराडमध्ये प्रीती संगमावर अभिवादन करण्यासाठी आता शरद पवार आलेले आहेत। त्यांच्याकडून अभिवादन या ठिकाणी केलं जात आहे। शरद पवार गटाचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। भूषण पाटील आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। भूषण, विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर आणि यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी असल्यामुळे शरद पवार हे कराडमध्ये आलेले आहेत। आजचा त्यांचा कार्यक्रम नेमका कसा असेल? नक्कीच आज आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री असलेल्या यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी आहे आणि त्याच निमित्ताने त्यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी आता राष्ट्रवादी नेते शरद पवार आहेत ते आलेले आहेत। त्यांच्यासोबत रोहित पवार देखील या ठिकाणी आलेले आहेत। थोड्या वेळात अजितदादा देखील या ठिकाणी समाधीच्या दर्शनासाठी येणार आहेत। मात्र तत्पूर्वीच शरद पवार आणि रोहित पवार हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यानंतर ह्या सगळ्या समाधी दर्शनानंतर त्यांची एक बैठक देखील कार्यकर्त्यांसोबत आहे ती होणार आहे। आगामी किंवा ह्या झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीचे निकाल हाती आलेले आहेत त्यावर विचारमंथन देखील ते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या सोबत करणार आहेत। त्याचबरोबर नक्कीच धन्यवाद भूषण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।